नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चालू असलेल्या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी विनोद भाऊ भोसले यांनी धरणे आंदोलन घेतलेले आहे। या धरणे आंदोलनाचा आज 15वा दिवस तरी देखील प्रशासनाला अजून जाग येत नाहीये। या संदर्भात भीमसैनिक विनोद भाऊ भोसले यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा पगारवाढ करण्यात यावा, त्यांना शासनाचा जो जीआर निघालेला आहे त्या जीआर मध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं। यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी यायचं आहे। तरीही ज्यांना शक्य होईल त्यांनी पूर्ण ताकद या आंदोलनावर लावूया। आज केलं तरच लढणार, नाही तर तसंच राहणार। चला तर मग सगळ्यांनी एकत्र येऊया। ही लढाई आपले द्वेष सोडून आपण सगळ्यांनी मिळून लढूया। महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी येण्यासाठी विनोद भाऊ यांचं आव्हान। आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे, चंद्रकांत माळी, समीरभाई शेख, शैलेशभाई इंगळे, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चालू असलेल्या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी विनोद भाऊ भोसले यांनी धरणे आंदोलन घेतलेले आहे। या धरणे आंदोलनाचा आज 15वा दिवस तरी देखील प्रशासनाला अजून जाग येत नाहीये। या संदर्भात भीमसैनिक विनोद भाऊ भोसले यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा पगारवाढ करण्यात यावा, त्यांना शासनाचा जो जीआर निघालेला आहे त्या जीआर मध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं। यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी यायचं आहे। तरीही ज्यांना शक्य होईल त्यांनी पूर्ण ताकद या आंदोलनावर लावूया। आज केलं तरच लढणार, नाही तर तसंच राहणार। चला तर मग सगळ्यांनी एकत्र येऊया। ही लढाई आपले द्वेष सोडून आपण सगळ्यांनी मिळून लढूया। महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी येण्यासाठी विनोद भाऊ यांचं आव्हान। आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे, चंद्रकांत माळी, समीरभाई शेख, शैलेशभाई इंगळे यावेळी उपस्थित होते। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी। मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन चालू आहे। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी गेल्या 16 मार्च पासून आमचं आंदोलन चालू आहे। आज 30 तारीख आलेली आहे, तरीही या सरकारला जाग येत नाहीये। हे सरकार आमची मागणी या ठिकाणी विचारात घेत नाहीये। आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे की अर्धवेळ स्त्री परिचारिका जी महिला आहे यांचा पगारवाढ 21,000 रुपये इतके करण्यात यावा। आता शासनाने एक जीआर काढला, त्या जीआरमध्ये यांची सगळी तरतूद दिलेली आहे, पण अर्धवेळ स्त्री परिचारिका या महिलांचं नाव त्याच्यात टाकण्यात आलेलं नाही। तरी सरकारला आमचं म्हणणं आहे की ज्या जीआरमध्ये जो जीआर तुम्ही पाठवलेला आहे त्या जीआरमध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा पगारवाढ करण्यात यावा आणि त्या पगारामध्ये 21,800 रुपयाची जी तरतूद तुम्ही केलेली आहे ती तरतूद अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना इकडं लागू करण्यात यावी। ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे, राज्य सरकारकडे आणि या ठिकाणच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित महाराष्ट्रातल्या सगळ्या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांसाठी लागू करण्यात यावं। कारण की या महिला गेल्या 50 रुपये महिन्याप्रमाणे काम करत आहे। आज यांना 3,000 रुपये इतके दर महिन्याला भेटतात, तर 3,000 मध्ये आमचं घरदारचं काही चालत नाही। तरीही सरकारने या गोष्टीचं गांभीर्यपूर्वक लक्ष घेऊन या महिलांना ज्या जीआर प्रमाणे आम्हाला जो जीआर दिलेला आहे तो जीआर त्यांनी पारित केलेला आहे, या जीआरच्या अनुषंगानं त्यांना पगारवाढ करून देण्यात यावी आणि त्या महिलांचं नाव त्या जीआरमध्ये ओढून घेण्यात यावं अशी मागणी आमच्याकडून करण्यात येत आहे। आणि महाराष्ट्राच्या तमाम अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना मी आव्हान करतो की आपला लढा प्रत्येक ठिकाणी चालू द्या, पण आज खरी गरज तुमच्या महिलांना या धरणे आंदोलनाची आहे। आणि या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी सगळ्यांनी एका ताकदीने या आणि तुम्ही जर एका ताकदीने आले तर येणारा काळ हा आपला असेल आणि येणाऱ्या काळामध्ये यश हे 100% आपण घेऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि कुठला आपण निराश होणार नाही आणि यावेळेस ही लढाई आपण ही शेवटची लढणार आहोत आणि 100% यश देखील घेणार आहोत।
जय भीम. कारण की आपल्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि संविधान हे आपल्याला हरून देणार नाही. कारण की या देशातला सगळ्यात मोठा अधिकार आणि हा देश जर कशावर चालत असेल तर भारतीय संविधानावर चालतो आणि भारतीय संविधान हे आपल्या बापाने लिहिलेलं आहे आणि या माध्यमातूनच आपण लढाई ही उभी केलेली आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.